अहिल्यानगर शहरामध्ये युवक कल्याण योजना अंतर्गत भव्य आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं। या शिबिरामध्ये सर्वसामान्य नागरिकांसाठी मोफत वैद्यकीय तपासणी आणि उपचारांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली। या आरोग्य शिबिरामध्ये सामान्य वैद्यकीय तपासणी, रक्तदाब, मधुमेह तपासणी, महिलांसाठी विशेष आरोग्य तपासणी तसंच आयुर्वेदिक उपचार आणि मार्गदर्शन करण्यात आलं। शिबिरासाठी जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयातील तसंच खाजगी रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांनी उपस्थिती लावली होती। यामध्ये यशवंतराव चव्हाण डेंटल कॉलेज वडगाव गुप्ताचे विभाग प्रमुख डॉक्टर निखिल बोंबले, जिल्हा रुग्णालयाच्या समुपदेशक डॉक्टर शर्मिला कदम, डॉक्टर विनय ईदे, काकासाहेब म्हस्के मेडिकल हॉस्पिटल वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अबोली कुलकर्णी, सुरभी हॉस्पिटल संचलित ब्लड बँकेचे डॉक्टर राजेंद्र पवार, संपूर्ण सुरक्षा केंद्राचे अधिकारी शिवाजी जाधव। यामध्ये भव्य रक्तदान शिबिर, दंत तपासणी, महिला आरोग्य तपासणी, होमिओपॅथी तपासणी, उपचार, आयुर्वेद उपचार, रक्ताच्या विविध प्रकारच्या तपासण्या करण्यात आल्या। महिलांनी, स्टॉलधारकांनी इथं उत्स्फूर्त रक्तदान केलं। यामध्ये संयोजनाची भूमिकेमध्ये होते अनंत द्रविड, अनिल साळवे, वैशाली आरती शिंदे, कुलकर्णी, ॲडव्होकेट मनीषा भिंगारदिवे, ॲडव्होकेट दिनेश शिंदे, ॲडव्होकेट तुषार शेंडगे, मनीषा शिंदे, जयेश शिंदे, ॲडव्होकेट पुष्पा जेजूरकर, बाबू काकडे, स्वाती डोमगावळे, रजनीताई ताठे, अश्विनी वाघ, मार्गदर्शक ज्ञानेश्वर खुरंगे, सत्यजित संतोष, डॉक्टर सतीश राजूरकर आणि डॉक्टर संजय घोगरे हे याच्यामध्ये नियोजनामध्ये यांनी कामगिरी बजावली। या शिबिराचा महिला, ज्येष्ठ नागरिक आणि गरीब रुग्णांना मोठा लाभ झाला। आरोग्याबाबत जनजागृती होण्याच्या दृष्टीनं हे शिबिर अत्यंत उपयुक्त ठरलं असल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली आहे। या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी आयोजक, स्वयंसेवक आणि वैद्यकीय पथकाचे विशेष योगदान लाभले। आयोजकांनी भविष्यातही असंच उपयुक्त उपक्रम राबवण्याचा मानस व्यक्त केला आहे। नमस्कार, मी ॲडव्होकेट महेश शिंदे। आज सावित्री ज्योती महोत्सव आणि राष्ट्रीय युवा सप्ताह हा जय युवा अकॅडमी, जिल्हा क्रीडा कार्यालय, मेरा युवा भारत तसेच अहिल्यानगर महानगरपालिका आणि जिल्ह्यातील विविध सामाजिक संस्थांच्या वतीने घेण्यात येत आहे। आज संपूर्ण दिवसभर वेगवेगळे आरोग्यविषयक उपक्रम या ठिकाणी घेण्यात येत आहेत। यामध्ये सुरभी हॉस्पिटलच्या माध्यमातून रक्तदान शिबिर, त्याचबरोबर वडगाव गुप्ता येथील डेंटल कॉलेजच्या माध्यमातून मोफत दंत तपासणी, जिल्हा रुग्णालयाच्या माध्यमातून महिला आरोग्य तपासणी, त्याचबरोबर काकासाहेब म्हस्के होमिओपॅथिक कॉलेजच्या माध्यमातून ती सुद्धा होमिओपॅथिक तपासणी या ठिकाणी सुरू आहे। काही आयुर्वेदिक तज्ज्ञ आलेले आहेत, नाडी परीक्षण करून त्यांची देखील तपासणी या ठिकाणी सुरू आहे। दुपारी ब्युटी टॅलेंट शोचं आयोजन सर्व संयोजकांच्या वतीने करण्यात आलेलं आहे आणि आरोग्य शिबिरास खरोखर एक चांगल्या प्रकारे प्रतिसाद उत्स्फूर्तपणे महिलांनी, युवतींनी या ठिकाणी रक्तदान केलेलं आहे। जे स्टॉल धारक आहेत तिथे 3 दिवसापासून या ठिकाणी स्टॉल ज्यांनी लावलेत वेगवेगळे खाद्यपदार्थ, त्याचबरोबर बचत गटांच्या काही वस्तूंचे उत्पादन, तर त्या स्टॉल धारक सुद्धा उत्स्फूर्तपणे या रक्तदान शिबिरात सहभागी झालेले आहेत। त्याचबरोबर एमसॅकच्या माध्यमातून, संपूर्ण सुरक्षा केंद्राच्या माध्यमातून 17 ते 18 प्रकारच्या रक्ताच्या मोफत तपासण्या जिल्हा रुग्णालय अंतर्गत या ठिकाणी सुरू आहेत। अहिल्यानगर महानगरपालिकेची टीम, जिल्हा रुग्णालयाची टीम, त्याचबरोबर दोन्ही मेडिकल कॉलेजच्या टीम या ठिकाणी येऊन मोफत आरोग्य सेवा इथे उपस्थितांना आणि भेट देणाऱ्या महिलांना, पुरुषांना, युवकांना या ठिकाणी देत आहे। खरोखर एक चांगल्या प्रकारचा उपक्रम या सर्वांच्या सहकार्याने आज इथे शक्य होत आहे। वृत्तसंपादन विभाग, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।